यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा काय नाहीये, कारण नार्वेकर हे स्वतः एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी 10 वेळा पक्ष बदललेला आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या बंद आडदार भेटी घेत आहेत आणि अशा परिस्थितीत आता त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची. आता आमची अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाकडे आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही आमची बाजू मांडू आणि मला पूर्ण विश्वास आहे सुप्रीम कोर्ट न्याय करेल. आणि जे तुम्ही असं म्हणता घटना दुरुस्ती ही आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली, मात्र जे पक्षप्रमुख पद जे क्रिएट करण्यात आलं तर त्याची नोंद केलेली आहे का? तर विधानसभा अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की त्याच्या नोंदीची घटना दुरुस्ती जी आहे 100% त्याची नोंद केलेली आहे. अहो तीच तारखेसंदर्भात ते म्हणत जी होते घटना दुरुस्ती झालेली आहे तीच नोंद. अहो तारखेचा घोळ आहे, तो काय घोळ आहे हे काय सांगत नाहीये. ते म्हणतात आमच्याकडे दिलेलीच नाहीये. जर तुमच्याकडे घटनाच नाहीये तर त्या घटनेमध्ये चुकीचं काय हे तुम्ही कसं सांगू शकता? साधा गोष्ट आहे. ते म्हणतात आमच्याकडे घटनाच नाहीये, रेकॉर्डरच नाहीये. मग त्याच्यामध्ये काय चुकलंय काय बरोबर आहे हे तुम्हाला कसं कळलं? महत्वाचे विषय आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जी आम्ही प्रातिनिधिक सभा घेतली ज्याच्यामध्ये आमचे सगळे प्रोसिडिंग्स लावलेले आहेत, त्याच्यात जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती घटना दुरुस्ती आम्ही सादर केलेली आहे. जर तुम्ही म्हणताय की आमच्याकडे सादरच झालेली नाहीये, आमच्याकडे फक्त 99 पर्यंतची घटना आहे, मग ह्या 2013च्या घटनेमध्ये चुकीचं काय आहे हे तुम्हाला कसं कळलं? आणि त्यामुळे हे सगळा बनाव आहे. हा भारतीय जनता पक्षाने टाकलेला डाव आहे. शिवसेनेला उखडून काढण्याचं काम आहे. एक तर शिवसेना कोणाची हे काय सांगायची गरज नाही. शिवसेना आणि ठाकरे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकत नाही. परंतु राजकीय पक्षाची ताकद आज केंद्रात आहे, त्यांची ताकद आज राज्यात आहे, त्यांची ताकद, म्हणून सगळ्या यंत्रणा हाताशी घेऊन हे अशा पद्धतीचं काम चालू आहे.